इंडियाच्या अभिनंदनाचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात आला। विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाच्या विजयाचा, विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी ठराव मांडलेला आहे। तर यावेळी फडणवीसांनी क्लास परमनंट असतो तर फॉर्म हा टेम्पररी असल्याचं सांगत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खेळाचं कौतुक केलं। तर संघाने एकजुटीने खेळल्यास विजय निश्चित मिळतो, हा एकजुटीचा विजय असल्याचं एकनाथ शिंदे सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला टोला लगावला। तर त्यांच्या टीकेला अंबादास दानवेंनी त्याच भाषेत उत्तर दिलेले। फिक्सिंग न करता टीम इंडिया चॅम्पियन्स झाल्याचं अंबादास दानवे म्हणाले। या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक टीकाकार हे त्या ठिकाणी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याबद्दल बोलत होते। ते फॉर्म मध्ये आहेत नाही आहेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत होती। पण फॉर्म हा टेम्पररी असतो, जो क्लास असतो तो परमनंट असतो, हे या दोघांनी या ठिकाणी दाखवून दिलं। आणि ज्या प्रकारची क्लासी बॅटिंग आपल्याला रोहित शर्मांकडनं आणि त्याच्या आधीच्या सामन्यांमध्ये विराट कोहलींकडनं पाहायला मिळाली, मला असं वाटतं की त्यांनी दाखवून दिलं की अनुभवी पण यंग अशा प्रकारचेच खेळाडू हे दोघं त्या ठिकाणी आहेत। खरं म्हणजे एक टीम म्हणून काम केल्यानंतर असे विजय, दैदिप्यमान विजय प्राप्त होतात। जसं आताच झालेली विधानसभेची निवडणूक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं, दैदिप्यमान विजय मिळाला। त्यामुळे अरे अंबादास बसा ना, काय यार, अरे सांगा बोला ना। हा, आणि म्हणून मी काय त्याच्यात जात नाहीये, तुम्ही हा सगळ्यांनी हा। आणि काल कोणी काय काय म्हणत होतं, तिकडे कोण दुबईला कशाला गेले मॅच बघायला, ते जाऊ दे, त्याच्यात मी जात नाही। परंतु शेवटी जाता जाता एकच सांगतो, किसी के जीत पे मत मचाओ बवंडर, साफ मन से स्वीकार करो जो जीता वही सिकंदर। खरंच भारतीय टीम ज्या पद्धतीनं सगळे सामने जिंकले, कुठे फिक्सिंग न करता, ईव्हीएम मॅनेज न करता, असं कुठेही न करता, मोठ्या प्रमाणावर पैसे न वाटता, अशा पद्धतीनं असं काहीही न होता हे सामने जिंकलेले आहेत। तर क्लास परमनंट फॉर्म टेम्पररी असं फडणवीसांनी म्हटलेलं होतं। त्यावर आता टीम म्हणून काम केल्यानंतर दैदिप्यमान विजय झाला असंही म्हटलं। साफ मन से स्वीकार करो जो जीता वही सिकंदर।